शहादा शहरातील विविध प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने वाहनधारक व नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर रस्त्यावर 8 ते 10 मोकाट जनावरे ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे। रस्त्याच्या मधोमध्येच जनावरे बसत असल्याने वाहन चालकांना त्यांना चुकवून वाहने चालवावी लागत आहेत। त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून लहान वाहने तसेच दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागते। शहरातील अनेक भागात दररोज मोकाट जनावरांचा वावर दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। ही मोकाट जनावरे नेमकी कोणाची आहेत, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। जनावरांचे मालक त्यांना मोकाट सोडून देत असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। नगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, संबंधित जनावरांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांमुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होण्याची वाट न पाहता तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। हे गुरढोर कोणाची, त्याचे मालक कोण आहे याच्या तपास नाही। रस्त्यावर बसले बघा, ते टर्न आहे तिथे, रस्त्यावर किती बसलेले, त्याला जबाबदारी कोणी घेतच नाही असायचं। आता तिथं मी स्वतः पडून जातो, तिथं नगरपालिकेने लक्ष द्यायला पाहिजे, त्याच्यावर काहीतरी विचार करायला पाहिजे। कोणी लक्ष द्यायला तयार नाही। आता लेडीज जातात, लहान मुलं जातात, ते जातात एकमेकांना, अशी परिस्थिती सर्व बाजारात आहे। तिथं पुढं गांधी पुतळ्यापर्यंत आता बघा, पाठीमागे 2 आहे, तिथं 1 बसलेले, तिथं 2-3 बसलेले आहेत, तिथं 8-10 आहे, इथं 2-3 आहे, माझ्या पाठीमागे 2 आहे, साईडला आहे। नगरपालिकेला एवढीच विनंती आहे की याचे काहीतरी करा। मी तर खेड्यावरच्या आहे, पण येतो जागाला, एक जात राहतो, त्या त्रास होतो। शहादा शहरामध्ये मोकाट गुरांचा उपद्रव वाढलेला आहे। खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, गांधी पुतळा ते तुमचं थेट शिवाजी महाराज पुतळा, या एकदम वडीच्या रस्त्यावर, भर मेन रस्त्यावर जे मोकाट गुरं फिरतायत त्याच्यावर कोणाच्या वचक आहे की नाही, हे शहरातील नगरपालिकेला झालं तरी काय लक्ष द्यावं तयारच नाही आहे। म्हणजे भाजी मंडीमध्ये पासून थेट तुमच्या भर रस्त्यावर मोकाट गुरं कुठेही धावतात, कुठेही उड्या मारतात, फिरतात। एखादा मोठा अपघात झालाच तर त्याला जबाबदार कोण? म्हणजे मग नगरपालिका काय मोठा अपघात व्हायची काय वाट बघते का, असा प्रश्न आहे। खरं म्हणजे पूर्वी शहरामध्ये कोणवाडे होते गुरांना कोंडण्यासाठी, ते कोणाचे काय झालं काय माहीतच नाही। आता इथं इतके गुरे आहेत, जवळजवळ ते 200-300 गुरे असतील प्रत्येक चौकामध्ये, भर रस्त्यात एकदम जागा बघून ते बसले असतात। बिचारे ते पोलिसांची काय चूक, पोलीस असला, होमगार्ड असला, ते त्यांना मारू बी शकत नाही, कारण मारलं का गुन्हा होईल म्हणून ते त्याला घाबरतात बिचारे, म्हणून ते उठत, त्याच्यावर उठत बी नाही। तर खूप मोठा गंभीर प्रश्न आहे या गुरांच्या। खरं म्हणजे स्टँड एरिया आणि शाळा हायस्कूल एकदम जवळचे अंतर आहे, कारण स्टँडवरनं त्यांना हायस्कूलला जावं लागतं। विद्यार्थी, शिकणारे विद्यार्थी आहेत, लहान लहान विद्यार्थी आहेत, जर काही घटना घडली त्याला जबाबदार कोण? तर शहरातील सजग नागरिकांनी याच्यावर कमी आवाज उठवला पाहिजे। आणि खरं म्हणजे शहरातील जी नगरपालिका आहे त्या नगरपालिकेने याच्याकडे म्हणजे बारीक लक्ष दिलं पाहिजे, कारण नेहमी काहीतरी तरतूद म्हणजे काहीतरी त्याच्यावर काहीतरी ॲक्शन होते, नंतर ती डायरेक्ट बसच्यात घेऊन चालली जाते। याच्यावर काहीतरी त्यांनी ॲक्शन घेतली पाहिजे। एक सुजान नागरिक म्हणून आमचे एक शहादाकर म्हणून आमची विनंती आहे